जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी घुले सर मंथन मध्ये तुमचं स्वागत करतो. आपण एक नवीन सिरीज स्टार्ट करत आहोत जिचं नाव आहे PIQ अँड थीम बेस इंडियन पॉलिटी सिरीज. आता तुम्हाला याच्यातल्या दोन गोष्टी तर समजल्या असतील, PIQ आणि इंडियन पॉलिटी. आता थीम म्हणजे काय, तर आपण सर्वजण PIQ बेस अभ्यास करतो स्मार्ट स्टडीच्या बॅनर खाली, की स्मार्ट स्टडी म्हणजे काय, फक्त PIQ करून जा आणि मार्क घ्या. परंतु तुम्ही जर आता राज्यसेवा प्री किंवा कंबाईनची प्री जर बघितली या वर्षीची 2025ची, तर त्यांनी PIQचा जो पॅटर्न आहे तो बदललेला आहे. म्हणजे काय, तर PIQ बेसवर जशाला तसे प्रश्न आता येत नाहीयेत, थोडे त्यांनी बदललेत किंवा पॅटर्न बदलला. ठीक आहे, परंतु त्यांची थीम जी आहे ना, ती थीम सेम आहे. थीम सेम आहे म्हणजे काय, तर आता तुम्ही कोणता पण एक टॉपिक घ्या, त्या टॉपिक्सवर समजा टॉपिक्स म्हणजे काय, चॅप्टर. तर चॅप्टर आता आपण इथे बघत आहोत समजा घटना निर्मिती. तर घटना निर्मिती चॅप्टरवर असे काही थीम्स असतात, त्यावर आयोग दरवर्षी प्रश्न विचारतात आणि त्या थीमच्या अंडरच तुमचे काय येतात, PIQ येतात. म्हणजे आपण या सिरीजमध्ये काय करणार आहोत, तर राज्यसेवा प्रिलिमसाठी जेवढी काही आपली पॉलिटी लागणार आहे ती थीम बेस प्लस PIQ बेस कव्हर करणार आहोत. कसं, आता एक लक्षात घ्या. घटना निर्मिती आपला पहिला चॅप्टर आहे. तर घटना निर्मिती चॅप्टर मध्ये PIQ ची थीम काय, तर पहिली थीम आहे बघा, संविधान सभेच्या मागणीचा इतिहास. ही संविधान सभेची जी डिमांड झाली ती कुठून कुठपर्यंत आली, म्हणजे शेवटची काय आपली कॅबिनेट मिशन प्लॅन. दुसरं काय, उद्दिष्टांचा ठराव. उद्दिष्टाचा ठराव कुणी मांडला, कधी संमत झाला, वगैरे वगैरे. थर्ड काय आहे, स्वातंत्र्याचा कायदा जो आहे आपला भारताचा 1947. या 1947च्या कायद्यानं संविधान सभेमध्ये काय काय बदल झाले, ही झाली आपली थीम. चौथी थीम आहे समित्या. म्हणजे मेजर आणि मायनर समित्या म्हणून 21-22 समित्या आहेत. तर त्या समित्यावर दरवर्षी प्रश्न येतो. या 2025 मध्ये पण 2 क्वेश्चन्स आलेले. ठीक आहे. संविधान सभेचे कार्य, की संविधान सभेनं कोणते कोणते कार्य केले, म्हणजे राष्ट्रध्वज कधी स्वीकारला, जनगणमन म्हणजे आपलं राष्ट्रगीत कधी स्वीकारलं, कॅलेंडर कधी स्वीकारलं, वगैरे वगैरे. ठीक आहे. आणि 6वं जे थीम आहे, की आपण संविधानाची स्वीकृती कधी केली आणि अंमलबजावणी कधी केली, आणि या 2 प्रोसेसमध्ये का त्या 2 तारखा निवडल्या आणि काय काय केलं, ही आपल्या घटना निर्मिती म्हणजे संविधान निर्मिती या चॅप्टरची काय झाली, थीम झाली. म्हणजे काय, या 6 थीमच्या बाहेर राज्यसेवा प्रिलिमला 2023 पासून 25 पर्यंत एकही प्रश्न बाहेर गेलेला नाही या 6 थीमच्या. म्हणजे काय, आपल्याला जर स्मार्ट स्टडी करायचा आहे, PIQचा करा नो डाऊट, पण थीमला जर तुम्ही कव्हर केलं तर क्वेश्चनचा पॅटर्न जरी बदलला तरी थीम काय राहणार आहे, तीच राहणार. तर चला आपण स्टार्ट करूया. संविधान निर्मिती हा आपल्या पॉलिटीच्या PIQ आणि थीम बेस सिरीज मधला पहिला चॅप्टर. त्यामध्ये 6 थीम्स आपण कव्हर करणार आहोत विथ नोट्स विथ PIQ. म्हणजे तुम्हाला या लेक्चरच्या बाहेर मला तर वाटणार नाही काही करण्याची आवश्यकता पडेल. करायचं जरी असेल, आपण रिस्क नाही घेऊ शकत, परंतु हे 6 थीम्स आपलं लेक्चर्स एवढं जरी तुम्ही केलं तर मी तुम्हाला ॲश्युरन्स देऊ शकतो 90% तुमचे पॉलिटीचे PIQ किंवा थीम किंवा क्वेश्चन्स सॉल्व्ह झाल्याशिवाय राहू शकत नाही. चला लेट्स स्टार्ट करूया आपण. तर पहिलं आहे बघा, संविधान सभेच्या मागणीचा इतिहास. आता सर्वांना माहित आहे, आपण नोट्समध्ये किंवा बुक्समध्ये, डिटेलवाल्या बुक्समध्ये किंवा नोट्समध्ये बघतो. तर इनिशियल सुरुवात कुठून होते आपली, मानवेंद्रनाथ रॉय पासून. ठीक आहे, की मानवेंद्रनाथ रॉय, ठीक आहे, यांनी 1934 मध्ये. आता मानवेंद्रनाथ रॉय कोण होते, तर मानवेंद्रनाथ रॉय हे कम्युनिस्ट पार्टीचे तेव्हाच्या, ठीक आहे, किंवा आपण साम्यवादी चळवळीचे प्रणेते होते, अग्रणी होते, लीडर होते. त्यांनी पहिली ऑफिशियल डिमांड केली होती की भारताला काय पाहिजे, संविधान सभा किंवा संविधान सभेची कल्पना त्यांनी सर्वप्रथम मांडली. त्यानंतर 1935 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने, म्हणजेच आपलं जे काही इंडियन नॅशनल काँग्रेस होतं, त्यांनी ऑफिशियल मागणी केली. ही बाब लक्षात घ्या, अधिकृत मागणी केली. कधी केली, 1935 ला. ठीक आहे. त्यानंतर 1940 मध्ये काय झाली, लिनलिथ गोची ऑगस्ट ऑफर आली.
आता लिनलिथ गोनं काय प्रस्ताव ठेवला होता भारतीय काँग्रेस पुढं किंवा भारतीयांपुढं, की तुमची जी काही संविधान असेल किंवा संविधान सभा असेल ती मुख्यतः भारतीयांची असेल म्हणे. तर मुख्यतः भारतीय म्हणजे काय? आता हे बघा, मुख्यतः भारतीयांची असेल. मुख्यतः भारतीय म्हणजे जर 100 जर संविधान सभेचे सदस्य असतील तर त्यामध्ये 60 ते 70 कोण असतील? भारतीय असतील. पण उर्वरित कोण राहतील? ब्रिटिशर्स राहतील. म्हणजे काय? आपली संविधान सभा ब्रिटिशांची मिळून बनलेली असेल. ते प्रस्ताव आपल्याला मान्य नव्हता, म्हणून आपण ऑगस्ट हॉपर काय केली? नाकारली. ठीक आहे. त्यानंतर बघा, क्रिप्सचा प्रस्ताव आला 42 मध्ये. कोण होता? स्टेफोर्ड क्रिप्स किंवा स्टॅफोर्ड क्रिप्स. ठीक आहे. आता याची पहिली मागणी काय होती किंवा याची जी मागणी म्हणण्यापेक्षा यांनी पहिली डिमांड आपली कोणती फुलफिल केली, कोणता प्रस्ताव ठेवला, की तुमची जी संविधान सभा असणार आहे ना म्हणे ती पूर्णतः भारतीयांची असेल. म्हणजे काय? तर जेवढे काही सदस्य असतील, समजा 100 सदस्य आहेत संविधान सभेचे, तर 100च्या 100 भारतीय असतील. त्याच्यामुळे एकही ब्रिटिशर त्या संविधान सभेमध्ये असणार नाही. ठीक आहे. मग दुसरं त्यांनी काय केलं? क्रिप्स योजनेतही भारताला संपूर्ण स्वातंत्र्य देण्याचा निर्णय होता का? नव्हता. म्हणजे आपल्याला संविधान बनवून देणार होते पण स्वातंत्र्य देणार नव्हते. दुसरी गोष्ट काय होती, की प्रांत जे आहेत म्हणजे आपण त्याला प्रोव्हिन्सेस म्हणायचो आणि संस्थान म्हणजे राजे महाराजे, ठीक आहे, यांना स्वतंत्र राहण्याचा अधिकार देण्यात आला होता. त्यामुळे काँग्रेसनं काय केली? ही योजना मान्य केली नाही. का? जर आपल्याला काँग्रेसचं म्हणणं होतं भारत कसा असला पाहिजे? अखंड असला पाहिजे, सर्वजण त्यामध्ये असले पाहिजे. पण तुम्हाला इंग्रजांची फोडा राज्य करा या नीतीनुसार त्यांनी जे काही प्रांत होते आणि संस्थानिक होते हे वेगळे राहू शकतात, म्हणजे इंडियाच्या वेगळे. हा प्रस्ताव काँग्रेसला काय नव्हता? मान्य नव्हता. म्हणजे आपल्याला जर प्रश्न विचारला की बा क्रिप्सचा प्रस्ताव काँग्रेसला का मान्य नव्हता, तर त्याचं मूळ महत्वाचं कारण काय होतं? संस्थानिक आणि प्रांत यांना वेगळं राहण्याचं प्रस्ताव कोणी ठेवला होता? क्रिप्सनं, जो कोणाला मान्य नव्हता? काँग्रेसला. ठीक आहे. त्यानंतर आहे बघा, अल्पसंख्याक म्हणजे कोण? मुस्लिम. आता अल्पसंख्याकांचं जे काय आहे त्याच्याबद्दल कोणतीच गोष्ट ठामपणे क्रिप्सनं सांगितली नव्हती. मूळ कोणती होती? जी मुस्लिम लीगची मागणी होती वेगळ्या पाकिस्तानची, ती क्रिप्सनं काय केली? अमान्य केली. त्यामुळं मुस्लिम लीग सुद्धा काय होती? नाराज होती किंवा मुस्लिम लीगनं सुद्धा हा जो काही क्रिप्सचा प्रस्ताव आहे हा फेटाळला होता. म्हणजे काँग्रेसनं पण फेटाळला आणि मुस्लिम लीगनं पण फेटाळला. मुस्लिम लीगनं का फेटाळला? वेगळ्या पाकिस्तानची त्यांची मागणी फुलफिल केली नाही म्हणून. आणि काँग्रेसनं का फेटाळला? तर प्रांत आणि संस्थानिक यांना वेगळं राहण्याचं, स्वतंत्र राहण्याचा अधिकार हा देऊ करू लागला. ठीक आहे. आता सर्वात महत्वाचं आपलं कॅबिनेट मिशन प्लॅन जे 1946 मध्ये आलं. ठीक आहे. कधी आलं होतं? 1946. त्याला आपण त्रिमंत्री योजना सुद्धा म्हणतो. आणि या कॅबिनेट मिशन प्लॅननंच आपलं म्हणजेच भारताची संविधान सभा गठीत झालेली. ठीक आहे. आता यामध्ये महत्वाचा प्रश्न काय, की कॅबिनेटचे सदस्य कोण कोण होते? आता याला आपण मराठीमध्ये काय म्हणलं? त्रिमंत्री योजना. त्रिमंत्री योजना म्हणजे किती सदस्य असतील? 3 मंत्री. आता हे 3 मंत्री कुठले होते? तर ब्रिटिश पार्लमेंटचे होते, म्हणून तिला आपण काय म्हटलं? त्रिमंत्री योजना म्हटलं. ठीक आहे. पहिला कोण आहे बघा? पॅथिक लॉरेन्स. आता पॅथिक लॉरेन्स कोण होता? अध्यक्ष होता या कॅबिनेट मिशन प्लॅनचा आणि त्याचबरोबर तो भारत मंत्री होता. ठीक आहे. सेकंड, क्रिप्स. आता क्रिप्स कोण होता? जे काही व्यापाराचं बोर्ड होतं त्याचा तो अध्यक्ष होता. आणि अल्बर्ट अलेक्झांडर हा कोण होता? लॉर्ड ऑफ ॲडमिरॅलिटी, म्हणजे तिथल्या नौदलाचा समजा मंत्री, मानद प्रमुख वगैरे वगैरे. ठीक आहे. आता महत्वाच्या आपल्याला इथे तारखा लक्षात ठेवायच्या, त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. 24 मार्च 1946 या दिवशी काय झाली? त्रिमंत्री योजना किंवा कॅबिनेट मिशन प्लॅन भारतात आले. म्हणजे तिघ जण कधी आले भारतामध्ये? 24 मार्च 1946 ला. ठीक आहे. 16 मे 1946 ला यांनी प्लॅन जाहीर केलाय आणि 26 मे 1946 ला ब्रिटिश पार्लमेंटने त्याला काय दिली? संमती दिली. म्हणजे ह्या 3 डेट्स आहेत ते तुम्हाला पाठ करायचे. ठीक आहे. आतापर्यंत या 3 डेटवर राज्यसेवेच्या प्रिलिम मध्ये प्रश्न नाही आला, पण आपल्याला थीम बेस अभ्यास करायचा आहे, म्हणून जर भविष्यात कॅबिनेट मिशन प्लॅन वर जर प्रश्न आलाच तर हा असू शकतो, जर तर. ठीक आहे.
आता बघा, मुस्लिम लीग जे होती ना, तिचं म्हणणं काय होतं, दोन वेगवेगळ्या संविधान सभा गठीत करा. एक भारतासाठी म्हणजे हिंदू भारतांसाठी आणि मुस्लिम पाकिस्तानसाठी. हे कोणाची मागणी होती? मुस्लिम लीगची. बघा, क्रिप्सचा जो प्रस्ताव आलता तिथे सुद्धा मुस्लिम लीगनं वेगळ्या पाकिस्तानची मागणी केली होती ऑन द बेसिस ऑफ रिलीजन. आणि इथे सुद्धा कॅबिनेट मिशन प्लॅन मध्ये सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे, दोन संविधान सभा असाव्यात अशी मागणी केली. एक भारतासाठी म्हणजे हिंदू भारतासाठी आणि एक मुस्लिम पाकिस्तानसाठी. ठीक आहे, परंतु कॅबिनेट मिशन प्लॅननं हे जी काय मुस्लिम लीगची मागणी होती दोन संविधान सभेची ती नाकारली आणि एकच संयुक्त सभा किंवा संविधान सभा बनवली, जिच्यामध्ये किती मेंबर होते? 389. ठीक आहे, म्हणजे सिंपल, तर मुस्लिम लीगची जी मागणी होती ती क्रिप्सनं पण फेटाळली आणि कॅबिनेट मिशननं सुद्धा फेटाळली. ठीक आहे, हे आपलं काय झालं आता, 1934 मानवेंद्रनाथ रॉय, 1935 काँग्रेसची अधिकृत मागणी. ठीक आहे, 40ची लिनलिथगोची ऑगस्ट ऑफर, ज्यामध्ये मुख्यतः भारतीय संविधान सभा गठीत करतील किंवा बनवतील. 42चा क्रिप्स प्रस्ताव. क्रिप्स प्रस्तावामध्ये काय होतं, पूर्णतः भारतीय बनवतील. परंतु काँग्रेसला का मान्य नव्हती? कारण की संस्थानिक आणि तुमचे जे कोणी प्रांत आहेत त्यांना स्वतंत्र राहण्याचा अधिकार क्रिप्सनं दिला होता, पण भारताला स्वातंत्र्य देण्याची मागणी त्यांनी मान्य केलेली नव्हती. यामुळे काँग्रेस नाराज होतं, म्हणजे त्यांना मान्य नव्हता. मुस्लिम लीगचं काय प्रॉब्लेम होता, त्यांना पाकिस्तान पाहिजे होता, ते पण क्रिप्सनं काय केला होता, फेटाळला होता. म्हणून क्रिप्स प्रस्ताव जो अपयशी ठरला त्याला दोन्ही पण हे रिझन्स काय होते, कारणीभूत होते. ठीक आहे, मग आता जो आला शेवटचा कॅबिनेट मिशन प्लॅन, जो 1946 मध्ये आला, त्रिमंत्री योजना. तर त्रिमंत्री योजनेनंच आपली संविधान सभा गठीत झालेली आहे 1946च्या. ठीक आहे, आणि मुस्लिम लीगची ज्यात काय मागणी होती, तर दोन संविधान सभा करायची, एक पाकिस्तानवाली वेगळी करायची आणि भारताची वेगळी करायची. पण हा प्रस्ताव सुद्धा कॅबिनेट मिशन प्लॅननं फेटाळला आणि एक 389 सदस्य असलेली संविधान सभा गठीत केली. आता आपण बघूया यावर कोणते PIQ आले. ठीक आहे, यावर्षीच एक PIQ आलेला आहे. म्हणजे आता तुम्हाला काय करायचं, आपण जे थीम घेतली त्याच्या नोट्स पण दिल्या मी तिथे, त्यावर आपण डिस्कशन पण केलं. आता तुमचा तो प्रश्न कोणत्या थीमवरला, संविधान सभेच्या मागणीचा इतिहास, हा थीमवरला किंवा या थीमवरले क्वेश्चन्स सॉल्व्ह होतात की नाही ते आपल्याला बघायचं. मी सर्व क्वेश्चन घेतलेले आहेत या टॉपिकवरले, संविधान निर्मिती किंवा घटना निर्मितीवर. ठीक आहे, आता बघा, खालीलपैकी योग्य विधान ओळखा. म्हणजे काय, बरोबर असलेलं. पहिलं, कॅबिनेट मिशन योजनेनुसार नोव्हेंबर 46 मध्ये संविधान सभा निर्माण करण्यात आली. बरोबर आहे, 46 मध्येच कॅबिनेट मिशन प्लॅन आलं आणि मार्च पर्यंत त्यांनी सगळे कामं केले आणि 46 आपलं नोव्हेंबर मध्ये आपण काय केली, संविधान सभा गठीत केली. म्हणजे काय, पहिलं सेंटेन्स बरोबर आहे. दुसरं, कॅबिनेट मिशनने दोन संविधान सभेच्या विचारांना नकार दिला. बरोबर आहे, ही मागणी कोण केली होती दोन सभेच्या विचारांची? मुस्लिम लीगनं. कोण केली होती? मुस्लिम लीगनं. ठीक आहे, ही मुस्लिम लीगची जी मागणी आहे ती दोन असल्या पाहिजे, एक पाकिस्तानसाठी, ठीक आहे, आणि एक भारतासाठी. ठीक आहे, ही काय केली, कॅबिनेट मिशन प्लॅनला नाकारली आणि 389 वाली एकच संविधान सभा गठीत केली. म्हणजे काय, हा पण पॉइंट काय झाला, बरोबर झाला. बरोबर आहे ना. तिसरा, मुस्लिम लीगने क्रिप्स प्रस्ताव स्वीकारला होता? नाही. स्वीकारला का? अजिबात नाही. का? कारण की मुस्लिम लीगची काय मागणी होती, वेगळ्या पाकिस्तानची. इथं क्रिप्स भारताला स्वातंत्र्य देण्याच्या विरोधात होता, तर पाकिस्तान वेगळा करण्याचा तर प्रश्नच नव्हता. म्हणून मुस्लिम लीगची मागणी क्रिप्सनं स्वीकारली नव्हती. म्हणून हा जे ऑप्शन आहे ते रॉंग आहे. म्हणजे आपलं उत्तर काय येईल, फक्त A आणि B. चला नेक्स्ट. म्हणजे आता मला एक सांगा, जो आपला पहिला थीम होता संविधान सभेच्या मागणीचा इतिहास, यावर आतापर्यंत प्रश्न किती आलाय? 1. आणि तो एक प्रश्न आपण फक्त दोनच मेन टॉपिक्सवर आलाय. कोणत्या? कॅबिनेट मिशन प्लॅन आणि क्रिप्स. पण आपण काय काय घेतलं, 34चं मानवेंद्रनाथ रॉय घेतलं, 35चं काँग्रेस घेतलं, 40ची ऑगस्ट ऑफर घेतली. म्हणजे ही झाली थीम. समजते तुम्हाला? ही थीम आपण कव्हर केली, म्हणजे जेणेकरून भविष्यात जर इतिहासावर प्रश्न आला त्या उरलेल्या 3 वर येऊ शकतो. म्हणजे हा झाला आपला व्हेरी व्हेरी स्मार्ट स्टडी.
समजतंय? चला नेक्स्ट जो आहे उद्दिष्टांचा ठराव. आता तुम्हाला सर्वांना माहित आहे उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडलेला आहे? तर पंडित नेहरूंनी मांडलेला आहे. ठीक आहे, तो आपण एक एक पॉइंट करून डिस्कस करूया. ठीक आहे, बघा हा पॉइंट तर सर्वांना माहितीच असायला पाहिजे. तारीख म्हणा की 13 डिसेंबर 1946 ला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला. कुठे मांडला? संविधान सभेसमोर मांडला. आता व्हॉट इज मीन बाय ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन? उद्दिष्टांचा ठराव म्हणजे काय? संविधान सभा कशासाठी गठीत झालेली आहे? संविधान लिहिण्यासाठी. मग संविधान कसं असलं पाहिजे, त्याची रूपरेषा, तिचं उद्दिष्ट, ठीक आहे, कोणाचं? संविधान सभेचं, हे नेहरूंनी त्या प्रस्तावात मांडलं आणि त्याच्या बेसिसवरच आपलं संविधान लिहिण्याचं कामकाज काय झालं? सुरुवात झाली किंवा सुरू केलं. ठीक आहे, आणि हे जे ठराव आहे तो 22 जानेवारी 1947 रोजी संविधान सभेनं स्वीकारला किंवा संमत केला. ठीक आहे, आणि या उद्दिष्ट पत्रिकेवरच आपल्या भारताचं प्रियांबल, ज्याला आपण उद्देशिका, प्रस्तावना किंवा सरनामा म्हणतो, ते काय आहे? अधोरेखित आहे किंवा त्यावर ते डिपेंड आहे किंवा आपण तिथून ते घेतलेलं आहे. कळाला पॉइंट? चलो आता यावर काय प्रश्न आलाय? यावर खूप सिंपल प्रश्न आलाय. 13 डिसेंबर 1946 रोजी डॅश 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 यांनी घटना समितीमध्ये उद्देश प्रस्ताव मांडला. 2022 चा क्वेश्चन आहे. तर कोणी मांडला? नेहरूंनी मांडला. आता हे 3 ऑप्शन आहेत का जवळपास? तरी नाहीये. हा, ज्यांनी अभ्यास नाही केला त्याला वाटेल राजेंद्र प्रसाद संविधान सभेचे अध्यक्ष होते, मे बी ते असू शकतील, पण हा एकदम सोप्या 40 मधला प्रश्न आहे. हा तुमचा चुकला नाही पाहिजे. इथे जर तुम्ही चुकले तर तुम्ही आउट ऑफ रेस गेले, म्हणजे तुम्ही पुढच्या वर्षीची तयारी करा. या वर्षी काय तुम्ही पोस्ट घेऊ शकत नाही. आता नेक्स्ट तिसरी थीम आहे आपली, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947. म्हणजे काय? भारताला बघा संविधान सभा गठीत झाली 46 मध्ये, लगेच पुढच्या वर्षी काय मिळालं? आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आता हे स्वातंत्र्य मिळाल्यामुळं संविधान सभेमध्ये कोणते कोणते बदल झाले आणि त्या बदलावर आपल्याला आयोगाने प्रश्न विचारलेले. ते बदल मेनली 3 आहेत, तसे आपण ढोबळ मानाने 4 पकडू, पण महत्वाचे किती? 3 आहेत. ठीक आहे, तर आपण ते 3 बदल बघूया. ठीक आहे, आता पहिली गोष्ट सर्वांना माहिती असायला पाहिजे की माउंट बॅटन योजनेच्या आधारावरच, ठीक आहे, किंवा त्याला आपण प्लॅन सुद्धा म्हणतो, माउंट बॅटन प्लॅन, यावरच आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. म्हणजे या प्लॅनचंच रूपांतर कशात झालंय? भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947. हे जे माउंट बॅटनची योजना होती, 5 जुलै 1947 रोजी ब्रिटिश पार्लमेंटनं काय केलं? संमत केले की बा ठीक आहे, भारताला स्वातंत्र्य देऊन द्या. आणि 18 जुलैला तिथल्या राजा राणींना काय दिली? त्याला मान्यता दिली. मग याच्यावरच आपला भारत सरकार कायदा 1947 काय बेसिस आहे. आता या कायद्यानं काय संविधान सभेमध्ये बदल झाला, हा आपला प्रश्न आहे. तर पहिला बदल आहे बघा, संविधान सभा काय झाली? पूर्णपणे सार्वभौम झाली. आता एक लक्षात घ्या, 1946 मध्ये जो कॅबिनेट मिशन प्लॅन आला तेव्हा ब्रिटिशांची सत्ता होती. म्हणजे काही प्रमाणामध्ये संविधान सभेवर कंट्रोल कोणाचं होतं? ब्रिटिशांचं होतं. मग हे कंट्रोल पूर्णपणे काय झालं? बाजूला गेलं. कधी? जेव्हा भारत स्वातंत्र्य झाला. म्हणजे संविधान सभा सार्वभौम झाल्यामुळं ती आता आपले पूर्णपणे स्वतंत्र झाली आणि आपले निर्णय स्वतः घेऊ शकायचे. सेकंड पॉइंट जो आहे, आता सर्वांना माहिती आहे भारत स्वातंत्र्य झाल्यामुळं संविधान सभेला आता 2 कामं करावं लागायची. पहिलं काय? जे तिचं ऑलरेडी काम आहे, संविधान निर्मिती करणं. मग जेव्हा संविधान निर्मिती संविधान सभा करायची तेव्हा अध्यक्षस्थानी कोण असायचे? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि जेव्हा ती कायदे करायची, का? ब्रिटिश गेले, आपण संविधान 1950 मध्ये लागू केलेलं आहे, म्हणजे 47 ते 50 म्हणजे नियर अबाउट 3 वर्षाचा कार्यकाळ आहे. या 3 वर्षामध्ये आपल्याला सरकार चालवायचे, देश चालवायचे, यासाठी कायदे तर करावे लागतील. म्हणून संविधान सभाच आपली काय झालेली आहे? प्रोव्हिजनल लेजिस्लेचर, म्हणजे सोप्या शब्दात तात्पुरती संसद म्हणून तिनं काम केलेलं आहे. आणि हे करता वेळेस अध्यक्ष कोण असायचे? जी.व्ही. माळवणकर. म्हणजे काय? तुमचा क्लास आहे, तुमच्या क्लासमध्ये तुमची क्लास म्हणजे 389 वाली किंवा 299 ची तुमची संविधान सभा. ठीक आहे,
या संविधान सभामध्ये जेव्हा इथे डॉक्टर राजेंद्र प्रसाद येतील म्हणजे अध्यक्षस्थानी बसतील, तेव्हा ती कोणतं काम करेल? संविधान निर्मितीचं. आणि इथे जेव्हा जी व्ही मावळणकर बसतील तेव्हा ती काय काम करेल? कायदा बनवण्याचं. म्हणजे हे दोन कामं आता कोणाला करावं लागेल? संविधान सभेला. ठीक आहे. तिसरं काय काम आहे? ठीक आहे, म्हणजे हेच कंटिन्यू बघा. हे जे संविधान सभेचं तात्पुरती संसद म्हणून जे कार्य आहे ते 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत चाललं. म्हणजे काय? स्वीकारल्यापर्यंत. आणि पुढे कंटिन्यू कुठपर्यंत केलं? 26 जानेवारी 50 ते 52 पर्यंत. यामध्ये आपण इलेक्शन वगैरे घेतले. नवीन संसद गठीत व्हायला 52 उजळलं. मग तेव्हा पण काय झालं? नवीन संसद आली, मग नवीन सदस्य आले जे लोकांकडून निवडून आले होते. तोपर्यंत संविधान सभेमधलेच जे लोक होते तेच कायदे करायचे. म्हणून प्रोव्हिजनल संसद, तात्पुरती संसद म्हणून सुद्धा कोणा काम केलेलं आहे? आपल्या संविधान सभेने. ठीक आहे. आता बघा तिसरा महत्वाचा पॉइंट, त्याच्यावर प्रश्न येतो. ठीक आहे. आता भारताची फाळणी झाली, पाकिस्तान वेगळा झाला भारतापासून. आता सुरुवातीला सदस्य संख्या किती होती आपली? 389 होती. मग पाकिस्तान वेगळा झाल्यामुळे काही सदस्य तिकडे गेले, म्हणून 389चं सदस्य कमी होऊन 299 सदस्य काय झाले? कमी झाले. ठीक आहे. म्हणजे सोप्या शब्दावरून संख्या जी होती सदस्यांची 391 वरून किती झाली? 299 इतकी कमी झाली. आता कुठली कुठली कमी झाली? तर बघा, प्रांताची 296 होती तर 229 झाली, आणि संस्थानिकाची 93 होती तर 70 झाली. ठीक आहे. 4 कमिशनरचे प्रांत होते, ते पण नियर अबाउट काय होते? भारतामध्येच होते. ठीक आहे. एक शेवटचा पॉइंट बघायचा म्हणला, 2 उपाध्यक्ष झाले. पहिले तुम्हाला माहित आहे कोण होते उपाध्यक्ष? एस.सी. मुखर्जी, आणि अध्यक्ष कोण होते? राजेंद्र प्रसाद. एक नवीन ऍड केले आपण, व्ही.टी. कृष्णमाचारी. ठीक आहे. तर हे जे काय आहे हे महत्वाचे बदल झाले. कधी? भारताला स्वातंत्र्य मिळाल्यामुळे जो काय भारतीय स्वातंत्र्य कायदा झाला, या कायद्यामुळे संविधान सभेमध्ये हे मेजर चेंजेस बदलले किंवा झाले असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. आता यावर प्रश्न काय आला बघा. भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 मुळे संविधान सभेच्या स्थानामध्ये झालेल्या बदलाबाबत खालील विधानांचा विचारात घ्या किंवा खालील विधाने विचारात घ्या. संविधान सभा पूर्ण सार्वभौम संस्था बनली, बरोबर आहे. ठीक आहे. संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली, बरोबर आहे. कारण तुम्हाला माहिती आहे 2 कामं करायली. जेव्हा ती कायदेमंडळाचं काम करेल तेव्हा अध्यक्षस्थानी कोण असायले? जी व्ही मावळणकर. तिसरं, जेव्हा संविधान सभा विधिमंडळ संस्था म्हणून भरत असे तेव्हा तिच्या अध्यक्षस्थानी राजेंद्र प्रसाद असतात. तर हे चुकीचं आहे. कोण असत? जी व्ही मावळणकर. जी व्ही मावळणकर. ठीक आहे. म्हणजे काय? हा जो रॉंग आहे. राजेंद्र प्रसाद कधी असायचे? जेव्हा संविधान निर्मितीचं काम व्हायचं, कायदे निर्मितीचं जेव्हा व्हायचं तेव्हा कोण असायचे? मावळणकर. म्हणजे हा प्रश्न रॉंग आहे. संविधान सभेची सदस्य संख्या 389 वरून 299 झाली, हे बरोबर आहे. म्हणजे आपला आन्सर करायला अ ब ड. अ ब ड म्हणजे ऑप्शन नंबर 3 तुमचा काय असेल? करेक्ट आन्सर. ठीक आहे. झालं. म्हणजे बघा, प्रश्न माझं म्हणणं एकच आहे, PIQ करायचं करा पण थीम बेस करा. थीम बेस केल्याने काय होईल? आजूबाजूचे पण 4 पॉइंट तुमचे काय होतील? कव्हर होतील, जेणेकरून तुम्ही कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास करून जास्तीत जास्त मार्क घेऊ शकता. आणि मला वाटतंय परीक्षा ही ज्ञानाची नसते, मार्काचीच असते. म्हणून आपण मार्कासाठीच अभ्यास करायला पाहिजे. ज्ञान घेऊन आपल्याला PhD करून काय मिळणार आहे? काहीच मिळत नाही. आपल्याला पोस्ट घ्यायची ना तर मार्क लागतात. मार्क घेण्यासाठी स्ट्रॅटेजी लागते, आणि ती ही स्ट्रॅटेजी असेल. मला तर वाटत नाही कोणी आतापर्यंत सांगितले असेल. सांगितले असेल तर त्यांनी फ्रीमध्ये नसेल सांगितले, तुम्हाला चार्ज केला असेल. हे आपलं लेक्चर फ्री आहे आणि पूर्ण सिरीजच आपण फ्रीमध्ये देतोय. का देतोय? इट इज अ सिम्पल यार. याच्यासाठी काय चार्ज करायचे? ठीक आहे. हे सोप्या गोष्टी आहेत, ह्या तुम्हाला आल्याच पाहिजे. आणि प्रिलिम जर नाही निघाले ना तर आपण सर्वात जास्त दुःखी होतो. ठीक आहे. चला, चौथा पॉइंट, संविधान सभेच्या समित्या. आता सर्वांना माहिती आहे सगळ्यात कन्फ्यूज किंवा पाठ करायचं जर संविधान निर्मिती किंवा घटना निर्मिती मधला टॉपिक असेल तो कोणता आहे? समित्या. तर समित्या आपल्याला पूर्ण घ्यायच्या. ठीक आहे. आणि त्याच्यावर प्रश्न पण येतात. आता बघा, मी तुम्हाला पूर्ण चार्ट दिलेला आहे.
आपण चार्ट वाचून घेऊ, पण तुम्हाला हा चार्ट पाठ करायचा का यावेळेस 2025 मध्ये 2 क्वेश्चन्स आले. ठीक आहे, म्हणजे कंबाईन असो की राज्यसेवा पूर्व असो, समितीवर प्रश्न येतोच आणि यायलाच पाहिजे. समित्यांना तेवढं कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. पहिलं बघा, आता मी अजून एक लक्षात घ्या, याच्यामध्ये शक्यतो इंग्लिशमध्ये देण्याचा प्रयत्न केलाय काही काही बाबतीमध्ये. याचं कारणच आहे मराठीमध्ये ते, आता उदाहरण देऊ आपण. बघा, युनियन पॉवर कमिटी आहे, कधी कधी ते संघ पण म्हणतात, कधी कधी केंद्रीय पण म्हणतात. इंग्लिशमध्ये सेंट्रल होतं, बरोबर आहे की नाही? म्हणून माझं म्हणणं काय, एक इंग्लिशमध्ये पाठ करा किंवा 2 मराठीमध्ये नावं लक्षात ठेवा, जेणेकरून तुमचा प्रश्न चुकणार. ठीक आहे. संघ किंवा केंद्रीय अधिकार समितीचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू. संघ किंवा केंद्रीय राज्य घटना समितीचे अध्यक्ष कोण आहेत? जवाहरलाल नेहरू. आणि बाबासाहेब आंबेडकर त्याचे काय होते? सदस्य पण होते. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, केंद्रीय राज्यघटना समिती, तुम्हाला वाटेल बा राज्यघटनेचं तर कोण होते अध्यक्ष? राजेंद्र प्रसाद. मग इथं तुम्ही चुकताल. ह्या समित्या आहेत, सभेचे अध्यक्ष वेगळे, कमिट्याचे अध्यक्ष वेगळे, याच्यात कन्फ्यूज नका हो. ठीक आहे. प्रांतीय राज्यघटना समिती, प्रांत म्हणजे प्रोव्हिन्सेस, याचे अध्यक्ष कोण होते? सरदार पटेल. ठीक आहे. मसुदा समिती, आता हे सर्वांना माहिती आहे, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता एक लक्षात घ्या, तुम्ही चुकता कुठं माहिती आहे का? लय जणाला कन्फ्यूज होतं, संविधान सभेचे अध्यक्ष म्हणलं तर ते बाबासाहेब म्हणतात. तर बाबासाहेब मसुदा समितीचे म्हणजे ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष होते, संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. ठीक आहे. आता सल्लागार समित्या, तर बघा, मूलभूत हक्क, अल्पसंख्याक, आदिवासी वगैरे यांच्या सल्लागार समित्या. तर तुम्हाला ढोबळमानाने एक प्रश्न, ऍडवायझरी कमिटीचे अध्यक्ष कोण होते असा विचारला जाईल, तर सरदार पटेल होते. पण आपल्याला मेनली क्वेश्चन्स कशावर येतो? उपसमितीवर येतो. मूलभूत हक्क उपसमिती JB कृपलानी, यावर्षी झालेला आहे. अल्पसंख्याक उपसमिती SC मुखर्जी, जे ऑलरेडी काय होते? संविधान सभेचे उपाध्यक्ष सुद्धा होते. ठीक आहे. ईशान्य सीमांत आदिवासी क्षेत्रे आणि आसाममध्ये वगळलेली, अंशतः वगळलेली क्षेत्रे उपसमिती, याचे अध्यक्ष कोण आहेत? गोपीनाथ बारडोलाई, जे आसामचे होते. ठीक आहे. वगळलेली आणि अंशतः वगळलेली क्षेत्रे आसाम व्यतिरिक्त, कारण की आसामसाठी वरची समिती ऑलरेडी होती, ते कोण होते? AV ठक्कर. ठीक आहे. वायव्य सरहद आदिवासी क्षेत्र उपसमिती. ठीक आहे. आता ही समिती रद्द करण्यात आली का? कारण की भारत स्वातंत्र्य झाल्यामुळं तो जो पार्ट होता तो कोणामध्ये गेला? पाकिस्तानमध्ये गेला. त्याच्यामुळे ही समिती आपण रद्द केली. त्यामुळे याच्यात तुम्हाला जास्त काही त्याला काय म्हणतो आपण, लिखित कोणत्या बुक्समध्ये सापडत नाही. पण खान अब्दुल खान गफार, जे आपण खान अब्दुल खान गफार खान जे म्हणतो, सरहद गांधी, हे त्याचे सदस्य होते. पण याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही त्याच्याबद्दल ठोस माहिती काही मिळत नाही. ठीक आहे. कार्यपद्धती नियम समिती, रूल प्रोसिजर कमिटी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ठीक आहे. राज्यांशी वाटाघाटी करणारी समिती, जवाहरलाल नेहरू. आता इथं तुम्ही चुकता. तुम्हाला काय वाटेल बा, राज्यासोबत वाटाघाटी करायला आपण आयर्नमॅन जे आहेत आपले पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल ते असेल, कारण त्यांनी युनायटेड इंडिया बनवला, एकसंध भारत बनवला वगैरे वगैरे. पण तसं नाहीये. राज्यासोबत वाटेघाटी करायला जी समिती होती त्याचे अध्यक्ष नेहरू होते, ना की आपले सरदार पटेल. ठीक आहे. सुकाणू समिती, स्टेअरिंग कमिटी, त्याचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ठीक आहे. तर ह्या झाल्या मेजर कमिटीज. ठीक आहे. आता मेजर मायनर राहिलंच नाही. 5-6 वर्षापूर्वी फक्त मेजर कमिटीवरच क्वेश्चन यायचे, आता सर्वच कमिट्यावर राहिलेत. पण आपण ते क्लासिफाय करतो, मेन कमिट्या कोणत्या आणि मायनर कोणत्या. ठीक आहे. 2 म्हणजेच मायनर. आता याच्यावर पण जास्त प्रश्न विचारले चालले. ठीक आहे. आता वित्त आणि कर्मचारी समिती, कोण अध्यक्ष आहेत? राजेंद्र प्रसाद. अधिकार प्रत्यय समिती, क्रिडेन्शियल कमिटी, याचे आल्हादी कृष्णस्वामी अय्यर. सभागृह समिती, हाऊस कमिटी, कोण आहेत? बी पिटाबी सीतारामय्या. ठीक आहे. कामकाजाचा क्रम ठरवणारी समिती, ऑर्डर ऑफ बिझनेस कमिटी, KM मुंशी. ठीक आहे. राष्ट्रध्वजावरील तदर्थ समिती, तदर्थ म्हणजे टेम्पररी, हंगामी. ठीक आहे. राजेंद्र प्रसाद. ठीक आहे. संविधान सभेच्या कार्यावरील समिती, कोण आहेत? GV मावळणकर. सर्वोच्च न्यायालय तदर्थ, तदर्थ म्हणजे पुन्हा आली, टेम्पररी, कामापुरती, हंगामी म्हणू शकतो. S वर्धाचारी. आता हे जे S वर्धाचारी होते ना, हे बघा बिगर सदस्य होते. म्हणजे काय? संविधान सभेचे ते सदस्य नव्हते, पण संविधान सभेच्या समितीचे काय होते? अध्यक्ष होते. तर असे पण प्रश्न आपल्याला येऊ शकतात भविष्यात. प्रिलिमला आलेले नाहीत म्हणून ना, प्रिलिमला जे आलेत ना ते याच थीमवर आले, त्याच्या व्यतिरिक्त आले नाही. बघा, प्रत्येक परीक्षेचा पॅटर्न अलग असतो. कंबाईन मध्ये
अलग विचारणार तुम्हाला, थीम एकच राहणार, प्रश्न अलग राहणार. समजतंय ना? म्हणजे आपल्याला काय करायचंय, राज्यसेवा प्रिलिमचीच थीम बघायची इथे. इथं कंबाईनची किंवा ओल्ड राज्यसेवा मेनची थीम बघायची नाही. तुमचं जे टार्गेट आहे ना त्यानुसारच तुम्ही पीआयक्यू करत जा. आपण जे 24-25 हजार घेतो ना यांनी आपण डायव्हर्ट होतो. आपल्याला वाटतं फायदा होईल, पण फायदा कधी होईल तुमचा, जर पीआयक्यू आले तर फायदा होईल. जशाला तसे नंबर वगैरे बदलून तर फायदा होतो, पण तुमची अंडरस्टँडिंग किंवा कन्सेप्च्युअल क्लिअरिटी होत नाही. त्यासाठी काय करावं लागतं तुम्हाला, थीम त्याच एक्झामचे करावे लागतात, दुसऱ्या एक्झामचे नाही. ठीक आहे. मुख्य आयुक्तांच्या प्रांतासाठी समिती बी पिठाबी सीतारामय्या. ठीक आहे. राज्यघटनेच्या वित्तीय तरतुदीवरील तज्ञ समिती नलिनी रंजन सरकार ह्या पण सदस्य नव्हते. ठीक आहे, किंवा नव्हत्या. ठीक आहे. भाषिक प्रांत आयोग लिंग्विस्टिक प्रोव्हिन्सेस कमिटी एसकेदार, आपल्याला माहिती आहे एसकेदार, जेव्हा आपण संघ आणि त्याचे राज्य क्षेत्र कलम 1 ते 4 बघतो त्यामध्ये आपल्याला ह्या समित्या बघायला मिळतात. हे पण सदस्य नव्हते. कशाचे? संविधान सभेचे, त्या 299 मध्ये. मसुदा राज्यघटनेची तपासणी करण्यासाठी विशेष समिती कोण आहेत? जवाहरलाल नेहरू. प्रेस गॅलरी समिती उषानाथ सेन. ठीक आहे. आणि नागरिकत्वावरील तदर्थ समिती याचे अध्यक्ष आहेत बघा एस वर्धाचारी, आणि हे सुद्धा संविधान सभेचे सदस्य नव्हते. तर हे बघा मेजर आणि मायनर, म्हणजे मेजर जवळपास 8 समित्या आहेत उपस सोडून. हा ठीक आहे. आणि मेजर मायनर जे आहेत ते 13 आहेत, म्हणजे जवळपास तुमचं 13 आणि 18 जवळपास 22-23 समित्या होतात. ठीक आहे, मायनर उपस सोडून. हा ठीक आहे. आता यावर प्रश्न काय आला बघा, भारतीय घटना समिती अंतर्गत स्थापित करण्यात आलेल्या विविध समिती व तिचे अध्यक्ष यांच्या अयोग्य जोड्या ओळखा. अयोग्य म्हणजे काय? चुकीच्या. कधी विचारला? याच वर्षी 2025 ला. सुकाणू समिती राजेंद्र प्रसाद. ठीक आहे. सल्लागार समिती वल्लभभाई पटेल. ठीक आहे. केंद्रीय अधिकार समिती जे बी कृपलानी. आणि मूलभूत हक्क उपसमिती जवाहरलाल नेहरू. आता आपल्याला माहिती आहे मूलभूत हक्क समितीचे कोण होते? जे बी कृपलानी. ठीक आहे. केंद्रीय अधिकार समितीचे नेहरू, म्हणजे यांनी खालीवरी केलं. म्हणजे काय झालं, हे जे दोन आहेत हे तुमचे रॉंग्स आहेत, म्हणजे करेक्ट कोण आहेत? वरचे दोन. ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय विचारले? अयोग्य. म्हणजे आपले अयोग्य कोणते झाले? क आणि ड. तर उत्तर काय? क आणि ड. हे दोन योग्य आहेत, हे दोन अयोग्य. प्रश्न विचारतोय अयोग्य, म्हणून अयोग्यचं उत्तर काय तुमचं? क आणि ड. ठीक आहे, सिंपल आहे. चार्ट पार्ट करा, क्वेश्चन गोल करा. हे तुम्हाला आलंच पाहिजे. हे पहिल्या 40 मधले क्वेश्चन्स आहेत. हे नाही आले तर तुम्ही प्रेसच्या बाहेर गेले. सिंपल. दुसरा क्वेश्चन, बी पिठाबी सीतारामय्या खालीलपैकी कोणत्या समितीचे अध्यक्ष होते? तर आपल्याला माहित आहे 2 समितीचे होते, अ आणि ब. सभागृह समिती आणि मुख्य आयुक्ताच्या प्रांताबाबत समिती. ठीक आहे. या दोन्ही समितीचे अध्यक्ष कोण होते? तुमचे बी पिठाबी सीतारामय्या. ठीक आहे. आता 5वा जो थीम आहे आपला आहे संविधान सभेचे कार्य, की संविधान सभेनं कोणते कोणते कार्य केले. यावेळेस किंवा या टॉपिक्सवर, या थीम्सवर पण वारंवार प्रश्न आहेत. ठीक आहे. आता पहिला बघा, आता आपण महत्वाचा पॉइंट, सर्वांना माहिती आहे बी.एन. राव जे घटनात्मक सल्लागार होते आपल्या संविधान सभेचे, यांनी जो मूळ मसुदा होता कच्चा, तो ऑक्टोबर 47 मध्ये पूर्ण करून मसुदा समितीला सादर केला. आणि या मसुदा समितीने नंतर याच्यावर ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, डिस्कशन करून फायनल ड्राफ्ट तयार केला, आणि तो आपण कधी केला? 26 नोव्हेंबर 1949 ला स्वीकारला, म्हणजे आपलं संविधान स्वीकारलं. तर बघा 29 ऑगस्ट 2047 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय मसुदा समिती काय केली? गठीत केली किंवा स्थापित केली. ठीक आहे. तर हा पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. 29 ऑगस्ट 2047, सॉरी 1947. ठीक आहे, 29 ऑगस्ट 1947, सॉरी. ठीक आहे. किती सदस्य? 7 सदस्य. आता घटनेचा पहिला मसुदा कधी मांडला? 21 फेब्रुवारी 1948 ला. दुसरा 26 ऑक्टोबर 1948 ला. अंतिम 4 नोव्हेंबर 1948 ला. आता मसुद्याचं प्रथम वाचन कधी झालं? 4 ते 9 नोव्हेंबर. द्वितीय वाचन 15 नोव्हेंबर 48 ते 17 ऑक्टोबर 49. आणि तृतीय वाचन 14 नोव्हेंबर 1949. ठीक आहे. दुसरं काय काम केलं? 22 जुलै 1947 रोजी संविधान सभेनं काय केला? राष्ट्रध्वज स्वीकारला. आपल्याला माहिती आहे
राष्ट्रध्वज जे आहे ते बनवला आंध्र प्रदेशचे पिंगली व्यंकय्या यांनी आणि तो संविधान सभेने अडॉप्ट केला कोणत्या तारखेला 22 जुलै 1947 ला. हा एक खूप वेळेस प्रश्न विचारला जातो बघा, 24 जानेवारी 1950 ला काय काय केलं. तर संविधान सभेने राष्ट्रगीत म्हणजे आपलं जन गण मन हे स्वीकारलं. हे आपलं राष्ट्रगीत आहे, त्याला आपण नॅशनल अँथम म्हणतो. राष्ट्रगान वंदे मातरम, ठीक आहे, हे आपलं नॅशनल सॉन्ग आहे. आणि राष्ट्रपतीची आपण नेमणूक केली, निवड नाही केली. का? आपल्याला माहित आहे जर तुम्हाला राष्ट्रपती निवडायचा आहे, ठीक आहे, म्हणजे कलम 54 नुसार त्यासाठी काय लागतं, तर त्यासाठी लागतं इलेक्ट्रोल कॉलेज. तर इलेक्ट्रोल कॉलेजमध्ये असतात संसद आणि आमदार, म्हणजेच काय खासदार आमदार विधानसभेचे, ठीक आहे. तर तेव्हा तर आपण काय केलं होतं, इलेक्शन घेतले नव्हते, म्हणून आपण जे पहिले राष्ट्रपती आहेत राजेंद्र प्रसाद यांना आपण नेमणूक केलेली आहे आणि ती नेमणूक कोणी केलेली आहे, संविधान सभेनं. हा पॉइंट पण तुम्ही लक्षात घ्या. भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका नॅशनल कॅलेंडर. आता आपल्याला माहित आहे भारताचं जे आपण जे इंग्लिश कॅलेंडर वापरतो जे जानेवारी ते डिसेंबर चालतं, ठीक आहे, तसं भारताचं ऑफिशियल कोणते माहिती आहे का, शालिवान शक, ठीक आहे, शके 1900 वगैरे आपण म्हणतो ना, तर ते आहे बघा, ते कॅलेंडर आहे आपलं. आणि याची जी तारीख आहे स्वीकृतीची ती 22 मार्च 1957 आहे, ठीक आहे, चैत्र 1879. अध्यक्ष कोण होते या समितीचे, मेघनाथ साहा, ठीक आहे, मेघनाथ साहा. पंचांग सुधारण समिती. याचा पहिला महिना कोणता असतो, चैत्र. वर्ष सेम आहे 365 किंवा 366 लीप वर्षामध्ये, ठीक आहे. म्हणजे आपलं कॅलेंडर जे आहे ते शक वरले, ठीक आहे, शक एरापासून आपण ते काउंट करतो. PIQ 2024 ला प्रश्न आलाय, जुलै 22, 1947 ला संविधान सभेवर राष्ट्रध्वज स्वीकारला, बरोबर आहे, ठीक आहे. आता आपल्याला प्रश्न विचारला अयोग्य जोडी. जानेवारी 24, 1950 राष्ट्रगीता स्वीकार, बरोबर आहे, ठीक आहे. जानेवारी 25, 1950 राष्ट्रीय दिनदर्शिकेचा स्वीकार नाही. आपण कधी केलाय, 57 मध्ये, म्हणजे हे तुमचं रॉंग आलं, ठीक आहे. आणि जानेवारी 2650 मध्ये राष्ट्रचिन्हाचा स्वीकार, म्हणजे जे आपलं एम्बेलम आहे, ठीक आहे, एम्बेलम म्हणजे काय आपलं जे 4 सिंहाचं अशोक स्तंभावालं, ते आपण कधी स्वीकारलेलं आहे, 26 जानेवारी 1950. तुम्ही त्या थीम मध्ये याला ऍड करून घेऊ शकता, हे उत्तर बरोबर आहे, ठीक आहे. तर आपली अयोग्य जोडी कोणती, मग 3 नंबर, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन याच्यावर काय आलं बघा, घटना परिषदेमध्ये विस्तृत चर्चा होऊन पुढील तरतुदीचा समावेश करण्यात आला, खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदांचा त्यात समावेश होता किंवा होत नाही, ठीक आहे, म्हणजे नव्हता सोप्या शब्दामध्ये. आता मला एक सांगा, 368 नुसार घटना दुरुस्ती जेव्हा संविधान लागू झालं तेव्हापासून आहे. 352 राष्ट्रीय आणीबाणी तेव्हापासूनच आहे. 123 वटहुकूम त्याला आपण ऑर्डिनन्स तेव्हापासूनच. पण हे जे 51A आहे म्हणजे काय, मूलभूत कर्तव्य, मूलभूत कर्तव्य, हे आपण स्वर्णसिंग समितीच्या रिकमेंडेशन नुसार 42व्या घटना दुरुस्तीनं ऍड केले. समजतंय? म्हणजे हे जे आहे ते कधी नव्हतं, सुरुवातीपासून नव्हतं. म्हणजे हे जे आहे आपलं नवीन आपण ऍड केलेलं आहे, ठीक आहे. म्हणजे उत्तर काय आहे तुमचं, 1 फक्त. कारण हे तिन्ही संविधान जेव्हा लागू झालं किंवा संविधान सभेने त्यावर चर्चा केलेली आहे, पण मूलभूत कर्तव्यावर चर्चा केलेली नाही, जे आपण USSR कडून घेतलेलं, ठीक आहे. कोणत्या बाबी जुळत नाहीत, 2019चा प्रश्न आहे. 11 डिसेंबर 1946 रोजी जवाहरलाल नेहरू संविधान सभेचा उद्देशाचा ठराव मांडला. 11 आहे का, नाही, 13 डिसेंबरला मांडला. 29 ऑगस्टला मसुदा समिती स्थापन झाली, बरोबर आहे. 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान स्वीकारलं, बरोबर आहे ना, संविधान आपण काय केलं, स्वीकारलं. आणि 24 जानेवारीला काय केलं, स्वाक्षऱ्या केल्या, बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. म्हणजे रॉंग आन्सर काय आहे ते तुम्हाला कळताच पाहताक्षणी समजून जाईल की 11 डिसेंबर नाही तर ते 13 डिसेंबर, ठीक आहे. शेवटचं थीम आहे बघा, संविधान सभेची
संविधानाची किंवा घटनेची स्वीकृती आणि अंमलबजावणी. ठीक आहे, हे शेवटचा थीम आहे आपल्या संविधान निर्मिती या चॅप्टर मध्ये. ठीक आहे, आता बघा, सर्वांना माहित आहे आपलं जे संविधान आहे ते आपण 26 नोव्हेंबर 1949 ला स्वीकारलं. म्हणून आपण तो जो दिवस आहे, हा जो दिवस आहे तो संविधान दिवस म्हणून साजरा करतो. संविधान दिवस म्हणून काय करतो, साजरा करतो. ठीक आहे, आणि हाच जो तारीख आहे ती आपल्या प्रिअम्बल मध्ये काय नमूद आहे खाली प्रास्ताविकेमध्ये. ठीक आहे, आता 24 जानेवारी 1950, ठीक आहे, या दिवशी काय झालं, किती सदस्य होते आपले संविधान सभेचे, 299. कारण पहिले 389 होते. भारत स्वातंत्र्य झाल्यामुळं किंवा फाळणी झाल्यामुळं म्हणा, स्वातंत्र्य म्हणण्यापेक्षा. ठीक आहे, 389 संख्या कमी करून किती झाली, 299 झाली. या 299 पैकी 284 जणांना सह्या केलेल्या आहेत. कशावर, संविधान. ठीक आहे, स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. संविधानाच्या 3 प्रतीवर केल्या जातात. 3 प्रती कोणत्या कोणत्या आहेत, तर इंग्लिश हस्तलिखित, इंग्लिश प्रिंटेड आणि हिंदी हस्तलिखित. म्हणजे हिंदी आणि इंग्रजी हाताने लिहिलेले ती मूळ प्रत आणि एक प्रिंटेड इंग्लिश आहे. हे जे आहे या तिन्ही कॉपीजवर या 284 जणांना काय केलेल्या आहेत, सह्या केलेल्या आहेत. ठीक आहे, सह्या जेव्हा करत होते तेव्हा बाहेर रिमझिम पाऊस पडत होता आणि हा एक शुभ संकेत मानण्यात आला की बघा आता वेळ कधीची आहे, जानेवारी 50 ची. ठीक आहे, म्हणजे हिवाळा आहे, म्हणजे हिवाळ्यात शक्यतो पाऊस नसतो, तरी रिमझिम पाऊस पडत होता, एक शुभ संकेत मानण्यात आला. ठीक आहे, म्हणजे हे नमूद आहे कशामध्ये, तुम्ही जर लोकसभेची ऑफिशियल वेबसाईट जरी पाहिली तर तिथं सुद्धा ही गोष्ट नमूद आहे. म्हणून तर आपली एक्झाम विचारते, आपल्याला वाटते असं काय विचारतात, ते ऑफिशियल डॉक्युमेंट्स मध्ये सगळ्या गोष्टी आहेत, म्हणून तसे प्रश्न येतात. ठीक आहे, आणि अंमल कधी झाला मग, 26 जानेवारी 1950. आता 26 जानेवारी 1950 लाच आपण संविधान का लागू केलं, ज्या दिवशी स्वीकारलं, म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 ला स्वीकारलं, त्या दिवशीच का नाही लागू केलं, तर यामागे एक ऐतिहासिक पार्श्वभूमी होती. आपण म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसनं 1929 मध्ये लाहोरचं अधिवेशन घेतलं आणि त्या अधिवेशनामध्ये पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव काय केला, पारित केला आणि 26 जानेवारी 1930 हा पहिला स्वातंत्र्य दिवस म्हणून आपण सेलिब्रेट केला होता. 26 जानेवारी 1930 ला म्हणजेच काय, 26 जानेवारीला आपण पहिला स्वातंत्र्य इस्टॅब्लिश केला, सेलिब्रेट केला होता. त्याचीच लिगसी कंटिन्यू करण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी 26 जानेवारी ही तारीख निवडली आणि आपण 2 महिने नियर अबाउट लेट संविधान आपलं लागू केलं 26 जानेवारी 1950 ला. आणि हा दिवसच आपण काय करतो, संविधानाचा किंवा घटनेचा प्रारंभाचा दिवस किंवा गणराज्य दिन किंवा रिपब्लिक डे किंवा प्रजासत्ताक दिन म्हणून काय करतो, साजरा करतो. कारण की संविधान लागल्यामुळं जे संविधान बनवलं ते कोणा बनवलं, जनतेनं बनवलं आणि जनतेचं सरकार म्हणजे प्रजेचं सत्ता काय आली, अंमलात आली, म्हणून आपण त्याला प्रजासत्ताक सुद्धा म्हणतो. प्रजासत्ताक म्हणजे इनडायरेक्टली लोकशाही त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, आता संविधान लागू कधी केलं आपण, 26 जानेवारी 1950 ला. परंतु 26 नोव्हेंबर 1949 ला आपण काही तरतुदी संविधानाच्या लागू केल्या होत्या, त्या आपण आता बघणार आहोत. ठीक आहे, कलम 5 ते 9 नागरिकत्व. कारण की आपल्याला माहित आहे नागरिकत्व आपल्याला द्यायचंय, संविधान लागू होण्यापूर्वी ते काय झालं पाहिजे, रेडी असायला पाहिजे. ठीक आहे, राष्ट्रपती शपथ आपण माहित आहे, राष्ट्रपती अगोदर 24 जानेवारी 1950 लाच काय केला, निवडलेला होता. शपथ त्याला अगोदरच देऊन दिली आपण, म्हणजे ते अगोदरच लागू झालं. 324 निवडणूक आयोग, इलेक्शन घ्यायचे आपल्याला 51-52 मध्ये, तर तेव्हा आपल्याला मतदार याद्या लागतील, त्यासाठी तो निवडणूक आयोग होता. 380 आपण तात्पुरती संसद पण काय केली होती, म्हणजे आपली जी संविधान सभा होती तीच पुढे जाऊन काय झाली, तात्पुरती संसद झाली. कधीपर्यंत, 52 पर्यंत. मग तेव्हा त्यांचं कामकाज चालण्यासाठी अध्यक्ष उपाध्यक्ष लागतात, म्हणून 380. आणि हे उर्वरित कलम आहेत तेवढे काही इम्पॉर्टंट नाहीत, पण असू द्या लक्षामध्ये. तर हे जे कलम आहेत ते अगोदरच लागू झाले होते 26 जानेवारी 1950च्या पूर्वी. ठीक आहे, आता बघा, भारतीय राज्यघटनेच्या खालील कोणत्या तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 ला लागू झाल्या. 2018 मध्ये प्रश्न विचारला. नागरिकत्व लागू झालं, निवडणुका लागू झालं, तात्पुरती संसद लागू झालं, मूलभूत अधिकार नाही. हे कधी लागू झाले आपले, 12 ते 35
26 जानेवारी 1950ला. म्हणून पहिले जे 3 आहेत ते योग्य आहेत, अ ब क. ठीक आहे, जे असे सोपे सोपे प्रश्न येतात. ठीक आहे, तेवढं काही अवघड नाही. ठीक आहे, आता बघा पुढील 2 विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे, म्हणजे रॉंग कोणतं आहे याच्यात तुम्हाला बघायचं. ठीक आहे, हे कधी विचारलंय 15 मध्ये, म्हणजे खूप जवळपास 10 वर्ष पुराणा काय आहे क्वेश्चन. घटना समिती, जिला आपण इंग्लिशमध्ये कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली म्हणतो, नंतर विधान समिती म्हणजेच असेंब्ली बनली, जिचे पुढे रूपांतर कशात झाले, तात्पुरत्या आणि हंगामी संसदेत झाले. ठीक आहे, आता आपल्याला बघा चुकीचं विधान ओळखायचंय. हे विधान बरोबर आहे. ज्या दिवशी घटनेवर सह्या होत होत्या त्या दिवशी बाहेर पावसाची रिमझिम चालू होती, जो एक शुभ शकून मानला. हे पण काय बरोबर आहे. तर आपल्याला चुकीचं विधान बघायचं, तर हे ऑप्शन काय येईल आपलं 4, कारण की दोन्ही पण योग्य विधान आहेत. आपल्याला चुकीचं विचारलंय, त्याच्यामुळं आपलं उत्तर काय आलं 4. दोन्ही विधान चुकीचे नाहीत, म्हणजेच ते बरोबर आहे. ठीक आहे, चला. तर आज आपण इथे हा जो काय टॉपिक आहे आपल्या PIQ आणि थीम बेस पॉलिटी सिरीजचा, घटना निर्मिती किंवा संविधान निर्मिती, हा आपण पूर्ण केलेला आहे. तुम्हाला याच्या व्यतिरिक्त मला तर वाटतं काय करण्याची आवश्यकता नाही. हे झाल्यानंतर तुम्ही एक्स्ट्रा करू शकता रिस्क न घेण्याच्या उद्देशानं, पण मला वाटतं या थीमच्या बेसिसवर तुम्ही आणखी ॲड ऑन करू शकता. तुम्हाला वाटत असेल की बाबा कार्य अजून मला 4-5 याचा ॲड करते, तुम्ही ॲड करा. ह्या नोट्स तुम्हाला मंथन IASच्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जातील. ठीक आहे, तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि तुम्हाला नवीन व्हिडिओ जो आहे या सिरीजचा नेक्स्ट लेक्चर लवकरच अपलोड केलं जाईल. ठीक आहे, थांबूया आपण. जय हिंद, सर्वांना सर्व काळ शुभेच्छा.